आणि यानंतरची बातमी रायगडमधून आहे। रायगडमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात अनेक भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत। दरम्यान पूर परिस्थितीचा निर्माण होण्याचा धोका लक्षात घेता इथे एनडीआरएफची टीम तैनात करण्यात आली आहे। या ठिकाणाहून आढावा घेतलाय गणेश महाप्रळकर यांनी। रायगड जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या मुसळधार पावसाचा जर आपण अंदाज घेतला तर अनेक नद्या नाले आता तुडुंब भरून वाहताना दिसत आहेत। हवामान खात्याकडून देखील आज येत्या 2 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्टचा या ठिकाणी इशारा देण्यात आलाय आणि त्यामुळे रायगडकरांना सतर्कतेचा इशारा या माध्यमातून देण्यात आला। आपण बघतोय रायगड जिल्ह्यातली ही काळ नदी आहे। काळ नदीचे जर आपण या ठिकाणी दृश्यांच्या माध्यमातून बघितलात तर ही देखील काळ नदी दुथडी भरून वाहताना दिसते। जवळजवळ या काळ नदीची किनारपट्टी ही पाण्याने भरलेली दिसते। अनेक किनारपट्टी भागामध्ये जर बघितलात तर अद्याप पूर परिस्थिती निर्माण झाली नसली तरी जो 2 दिवसांपूर्वीचा जो पाऊस पडलेला आहे त्या पावसामध्ये या नद्या आता ओसंडून वाहताना दिसतात आणि त्यामुळे रायगड जिल्ह्यामध्ये अद्याप पूर परिस्थितीचा जर आपण आढावा घेतला तर महाडमधील असणारी जी सावित्री नदी आहे त्या सावित्री नदीच्या पातळीत देखील आता हळूहळू वाढ होताना दिसते आणि त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये होणारा जो पाऊस आहे त्या पावसामध्ये खबरदारी म्हणून प्रशासनाकडनं आता एनडीआरएफ टीम देखील दाखल झालेली आहे आणि त्यामुळे आजूबाजूच्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढला तर शक्यता सतर्कतेचा नागरिकांना या ठिकाणी इशारा देण्यात आलेला आहे। त्यामुळे घराबाहेर पडू नका अशा देखील सूचना जिल्हाधिकाऱ्यांकडून वारंवार देण्यात आलेल्या आहेत। गणेश महाप्रळकर, एबीपी माझा, रायगड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।